सामाजिक चळवळ अत्यंत गतिमान पद्धतीनं आम्ही सगळे काम करत आहोत. आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं. बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधुबांध भगिनी, आपण सगळेजण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मी असताना मानतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये आणि चळवळीमध्ये हा आंबेडकरवाद किती पसरवला याचा एक अवलोकन करणारा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. 2 दिवसापूर्वी रशियाचे असणारे अध्यक्ष पुतिन असताना या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे आणि काही वर्ष अगोदर अमेरिकेचे असणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी येऊन गेले. दोघांच्या येण्यामधला असणारा अंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प आले त्यावेळेस सारा उदो झाला. कुठून आले आणि गेले हे आपल्याला माहिती नाही. आता मी जर याच्यावरती बोलायला लागलो तुम्हाला कळणार आहे का? चळवळीतला एक भाग म्हणून या महत्वाच्या घटना आहेत. देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आणि म्हणून माणसाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे आहेत. जे काही इथे गेल्या 10-14 वर्षामध्ये जे एक विचार पेरण्यात आलेला आहे की मी आणि माझ्या कुटुंबाबद्दलच बघणार, बाहेर काय चाललंय हे बघणार नाही, अशी असणारी जी विचारसरणी आता या ठिकाणी पसरायला लागलेली आहे. ते मी असं म्हणेन की इथला असणारा मानवतेचा लढा जो महात्मा फुलेंपासून ते असणारा बाबासाहेबांपर्यंत सुरुवात केला त्याला धोका निर्माण झाला हे आपण लक्षात घ्या. हा धोका निर्माण झालाय आपण एक लक्षात घ्या. या व्यवस्थेमध्ये आपण असताना पाहिलं तर ब्रिटिशांच्या अगोदरपासून हा देश गुलाम राहिला. हा देश पूर्णपणे गुलाम राहिला. ब्रिटिशांच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याची विचारसरणी आणि देशाची असणारी विचारसरणी ही असणारा राज्यघटनेने दिलेली आहे. ही राज्यघटनेची विचारसरणी जोपर्यंत चालेल
तोपर्यंत या देशामध्ये मानवतावाद चालेल, या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य त्या ठिकाणी चालेल, या देशामध्ये मान सन्मान हा मिळत राहील अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या दिवशी हे संपलं त्या दिवशी इथला असणारा उभा केलेला लढा आणि त्या लढ्याची विचारसरणी सुद्धा हारलेली असेल. आपण लक्षात घेत संपत नाही. बुद्धाची 2,500 वर्षापूर्वीची असणारी विचारसरणी संपवण्याचा प्रयत्न झाला, पण ती विचारसरणी संपली नाही. ती पुन्हा नागपूरच्या दीक्षाभूमीनंतर, दीक्षेच्या कार्यक्रमानंतर ते पुन्हा या देशामध्ये उफळून आले. ती पुन्हा असताना उफळून आली. आणि आज जगभर आपल्याला दिसतंय की बुद्धाच्या विचारसरणीचा असताना पुन्हा विचार व्हायला लागला अशी परिस्थिती आहे. मी असं बसा तुम्ही खाली. मी असं म्हणेन की आपणच आचारान विचार केला नाही आपणच असणारा आचारान विचार केला नाही ते विचारसरणी चालणार कशी. ही सुरुवात आपल्यापासून त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ते आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. आत्ताची असणारी जी लढाई आत्ताची असणारी जी लढाई आहे ही लढाई विचारांची लढाई आहे. ही बुद्धाबुद्धीची लढाई नाही, ही विचारांची लढाई आहे. आणि या विचारांच्या लढाईमध्ये असणारं जिंकायचं असेल तर आपल्याला आपला मुंडा मुद्दा स्पष्टपणे न भीत आपल्याला मांडावं लागेल हे आपण लक्षात घ्या. मला आज मी 2 कालखंड बघितले. एक पॅन्थरचा एक कालखंड बघितला ना आत्ताचाही. मी उल्लेख पॅन्थरचा केला करता तो 70चा 80चा कालखंड. त्यावेळेस असणारी एक मिलिटन्सी होती, इंग्रजीमध्ये ज्याला एग्रेसिव्हनेस म्हणतो, म्हणजे आक्रमकता होती. विचारांची आक्रमकता होती आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता होती, दोन्ही होती. दुर्दैवाने मी आता सगळ्या दोन्ही मेलेल्या दिसतात. विचारांची आक्रमकता सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता जी होती ती असताना संपलेली. हातापायाची आक्रमकता संपली काही गैर नाही, पण विचाराची आक्रमकता ज्यावेळेस संपते त्यावेळेस कुठेतरी माघार यावं लागतं हे आपण लक्षात घ्या. माघार यावं लागतं. माघार का यावं लागतं तर मी असणाऱ्या समोरच्याला तोंड देऊ शकत नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की उद्याच्या असणाऱ्या देशाच्या संदर्भातलं एका बाजूला पुतीन येऊन गेला आणि दुसऱ्या त्याच्या अगोदर असणारा डोनाल्ड ट्रम्प येऊन गेला. ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पचा उदो झाला, खटकला आणि त्यांनी असणारं देशावरती 50% बोजा लावला. म्हणजे तुम्ही जे काही घेणार आहात
विकणारा अमेरिकेत येऊन त्याचे 50 पैसे पहिल्यांदा 50% टॅक्स भरा आणि मग त्या ठिकाणी विका. दुसऱ्या बाजूला सिंधूच्या युद्धामध्ये जे S-400 हे जे असणारं हत्यार होतं की ज्याच्यामुळे विमानाचा मारा आपल्याकडे जाऊ दिला नाही, तो पुटीन येऊन गेला आणि त्याची कधी आला आणि कधी गेला याची बातमी सुद्धा आपल्याला नाही. हे एका प्रकारचं घोतक आहे. मी लग्न केलंय एकाशी, पण मी लाईन मारतोय दुसऱ्यावर. या पंतप्रधानाचं वागणं कसं आहे की लग्न करतो एकाशी, पण ते लग्न करता करता दुसऱ्यावरती लाईन मारत बसलाय. आता त्याला कोण मान्यता देणार एक सांगा? समाज व्यवस्थेमध्ये अशा माणसाला आपण मान सन्मान देतो का? आपल्यावरनं आपण असणारं बघितलं पाहिजे की अशा माणसाला आपण असणारा समाजामध्ये मान सन्मान देत नाही. आणि तेच आपण असणारं बघत असाल की आज भारताला जगामध्ये एकही मित्र राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकही मित्र राहिला नाही. उद्याच्या असणाऱ्या या सगळ्या सत्तेच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये, समाजाच्या व्यवस्थेमध्ये, घरजणांमध्ये आपल्याला अशी चर्चा जर करता आली नाही तर मी असं म्हणेन की इथे फुले शाहू आंबेडकर वादाशी आपण असताना कुठेतरी कमतरता घेतोय अशी असणारी परिस्थिती आहे. वादातली कमतरता नाही आहे, वादातली कमतरता नाही आहे. माझ्यामधली असताना हिंमत संपलेली आहे. माझ्यामधलं समजून घेण्याचा असताना प्रयत्न हा संपलेला आहे. मी ते समजूनच घेत नाही, घेण्याची माझी इच्छाही नाही. आणि शेवटी कोणी टोकलं तर मी असायला म्हणतो बाबासाहेब आहेत ना. कोणी टोकलं तर मी काय म्हणतो बाबासाहेब आहेत ना, तू वाच जाऊ. अरे पण तू कधी वाचणार हे तर मला सांग कधी. आणि म्हणून आत्ताच्या असणाऱ्या ह्या लढाईमध्ये जेवढं मानवतावादी साहित्य, मानवतावादी विचारसरणी ही मांडत जाऊ, तेवढं आलेलं संकट जे आहे लोक म्हणतात धर्मवादाचं संकट आलंय. धर्मवादाचं संकट आहे, नाही असं म्हणत नाही. पण हे धर्मवादातलं कसलं संकट आहे हे सुद्धा आपल्याला समजावून सांगता आलं. इथे जे संकट आहे या देशामधला दोन वर्ग आहे. एक मनूला मानणारा वर्ग आहे, एक मनूला विरोध करणारा वर्ग आहे. मनूला मानणारा जो वर्ग आहे त्याचं संकट आपल्याला आहे. मनूला विरोध करणारा जो आहे तो आपला मित्र आहे हे आपल्याला लक्षात आलं. आणि म्हणून आज बाबासाहेबांना अभिवादन करताना मी शिवाजी पार्कच्या याच्यामध्ये म्हणालो, त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये अजून काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत. काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत. स्वतःला विकण्याची जी पद्धत आहे ती अजून गेलेली नाही.
स्वतःला विकण्याची जी आहे ती पद्धत गेलेली नाही. तो स्वतःला विकतो आणि बाहेर आला की म्हणतो बाबासाहेब जिंदाबाद. तो स्वतःला विकतो आणि म्हणतो आपलं राज्य येत नाही. तो स्वतःला असं विकतो आणि म्हणतो की आपला निवडणूक उमेदवार निवडून आला नाही. अरे तुझं स्वतःला विकलं नसतंस तर एक निवडून आला असता. तू स्वतःला विकलं नसतं तर एक निवडून आला असता. तू स्वतःला विकतोयस आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे अशी अपेक्षा धरतोयस. म्हणजे मी स्वतःलाही विकतोय आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो, हे दोन्ही रस्ते एक दक्षिणेला चाललाय आणि एक उत्तरेला चाललाय. एक दक्षिणेला चाललाय, एक उत्तरेला चाललाय. हा मिलाप होणार कसा? हा मिलाप होणार कसा? हा मिलाप होणार नाही. याच्यापैकी एक रस्ता हा निवडावा लागेल. विकणारा रस्ता जर आपण निवडला तर मनुवाद्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं खुंगार. न विकणारा मार्ग आपण स्वीकारला, तर आज फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग जो आहे तो आपण कायम ठेवू शकतो. बाबासाहेबांना अभिवादन करताना कुठल्या रस्त्याने मला जायचं आहे याची निवड करण्याची ताकद ही आपल्यात यावी हीच अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो.